शंतनू कुकडे नावाचा व्यक्ती तुमच्या पक्षाचा जो पदाधिकारी होता त्याच्यावर समर्थ पोलीस स्थानकात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर त्या गुन्ह्याचा अधिकचा तपास करताना पोलिसांना असं समोर आलेलं आहे की एक भूतानची मुलगी तिला नोकरी लावतो म्हणून शंतनू कुकडेच्या त्या रेड हाऊसमध्ये राहत होते आणि तिच्यावर अनेक लोकांनी अत्याचार केला। त्या प्रकरणी आणखी 6 जणांना ताब्यात घेतलं। एक वकिलाचा देखील समावेश आहे। मी या आधीही सांगितलेलं आहे, हा जो काही आरोपी शंतनू कुकडे आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी नाही। डिसेंबर मध्येच म्हणजे 26/12/2024 ला त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता। तो पक्षामध्ये सुद्धा आला या कारणाने होता, त्याची जी काही एनजीओ आहे त्या एनजीओच्या माध्यमातून तो लोकांना मदत करतो आणि त्याच्यानंतर तो आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षामध्ये आला। परंतु 26/12/2024 रोजीच त्याचा राजीनामा घेतला असल्याने तो आमचा पदाधिकारी नाही। त्याच्यावर आता 376 पोस्को अंतर्गत कारवाई झाली आहे आणि आता जे तुम्ही नवीन सांगताय की पोलिसांना तपास करत असताना भूतानमधल्या कुठल्या मुलीला किंवा महिलेला नोकरी लावतो म्हणून कुकडेसह एक वकिलासह एक 7-8 जण आहेत आरोपी जे मिळालेले आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी। त्यांचा आणि आमचा संबंध नाही। समाजामध्ये गुन्हेगार गुन्हे करत राहतात आणि त्या गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी योग्य ती कडक कारवाई आम्ही आमच्या पक्षाच्या मार्फती करतो आणि सरकारच्या मार्फती करतो।